मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई प्रश्नपत्रिका अत्यंत महत्वाची प्रश्नपत्रिका आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर पहा पहिला प्रश्न, महात्मा गांधींनी कोणत्या वर्षी दांडी यात्रा केली? तर महात्मा गांधींनी कोणत्या वर्षी दांडी यात्रा केली यासाठी ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत 4 1920 1930 1942 1947। अशाच प्रकारचे सर्व प्रश्न हे मुंबई उच्च न्यायालय शिपाई या पदासाठी येतात आणि त्यामध्ये एकूण 30 प्रश्नांचा काय असतो समावेश असतो। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे महात्मा गांधींनी दांडी यात्रा ही 1930 मध्ये काय केलेली आहे सुरू केलेली आहे। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या वर्षी झालेला आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? ऑप्शन दिलेले आहे 1627 1630 1674 1680। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी 1630 मध्ये। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, या ठिकाणी काय म्हणताय पुढचा प्रश्न, कोणत्या मुघल सम्राटाने ताजमहल बांधला? ज्या पद्धतीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये शिपाई पदासाठी प्रश्न येतात त्याच पद्धतीने आपण तयार केलेले प्रश्न आहेत। तर या प्रश्नाचं उत्तर पाहूया। ऑप्शन नंबर 1 अकबर, शहाजहान, औरंगजेब, बाबर। तर कोणत्या मुघल सम्राटाने ताजमहल बांधला? तर शहाजहान या मुघल सम्राटाने ताजमहल बांधला। तर मित्रांनो, अशाच प्रकारची ऑथेंटिक आपण सर्व कंटेंट्स तयार केलेले खास तुमच्यासाठी, कारण पोस्ट ही तुमच्या हातामधून जाऊ नये यासाठी। तर जे काही मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई या पदासाठी आपण 500 प्रश्नांची क्वेश्चन बँक म्हणजे ई बुक आपण तयार केलेली आहे ऑथेंटिक। त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता। तसेच क्लर्क या पदासाठी सुद्धा आपण क्वेश्चन सेट तयार केलेले आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही काय करू शकता डाउनलोड करू शकता। याचा फायदा असा आहे की मित्रांनो, कारण YouTube द्वारे आपण मार्गदर्शन करणार आहोत, टेलिग्राम चॅनलद्वारे मार्गदर्शन करणार आहोत आणि 15 ते 20 दिवसाला आपण एक वेबिनार घेत असतो आणि त्याचा तुमचा फीडबॅक येत असतो की तयारी कशा पद्धतीने चालू आहे। ते पण वेबिनार एकदम फ्री असतो। अशा पद्धतीने जर तुम्ही तयारी केली तर 100% ही तुमची पोस्ट तुमच्या हातामध्ये असणार आहे। तर पुढचा प्रश्न पाहूया, पहा काय म्हटलेलं आहे, भारतातील पहिली स्वातंत्र्य लढा कोणत्या वर्षी झाला? म्हणजेच भारतातील पहिला स्वातंत्र्य लढा कोणत्या वर्षी झाला? 1857 1885 1905 1919। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे काय आहे तर 1857 ला पहिला स्वातंत्र्य लढा झाला होता। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न काय म्हटलेला आहे, कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याने झाशीच्या राणी लक्ष्मीबाईला पराभूत केले? ऑप्शन नंबर 1 लॉर्ड डलहौसी, लॉर्ड कॅनिंग, सर ह्यू रोज। पुढचा ऑप्शन पाहूया, सर लॉर्ड मेयो। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सर ह्यूम रोज। पुढचा प्रश्न पहा, भारताचा पहिला पंतप्रधान कोण? भारताचे पहिले पंतप्रधान कोण? जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद, लाल बहादूर शास्त्री। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जवाहरलाल नेहरू। पुढचा प्रश्न पहा, इतिहासावर आधारित हे सर्व प्रश्न आहेत। कोणत्या वर्षी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1885 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली। पुढचा प्रश्न, प्रश्नाचा लेवल पहा कशा प्रकारचे प्रश्न आहेत। भारताची राजधानी कोणती? मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई। तर भारताची राजधानी कोणती आहे? दिल्ली आहे। या प्रकारचाच प्रश्नाचा त्या ठिकाणी काय असतो लेवल असतो। पुढे पहा, हिमालय पर्वत कोणत्या दिशेला आहे? उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम। तर काय असेल या प्रश्नाचं योग्य उत्तर? तर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? राजस्थान आहे। अशा प्रकारचे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण टोटल एकूण 10 प्रश्न पाहिलेले आहेत ऑथेंटिक संभाव्य प्रश्नसंच। पुढच्या व्हिडिओमध्ये अजून आपण पुढच्या विषयासंबंधित प्रश्न पाहणार आहोत। तर सर्व कंटेंटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली मित्रांनो, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही बाय करा, आताच तयारीला लागा। टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे, त्या ठिकाणी चॅनलला देखील तुम्ही सबस्क्राईब करा।